धर्माबादचे विकास पुरुष असे ॲडव्होकेट सुरेंद्रजी बेळकोणीकर साहेब हे आपल्या आमची तुम्हाला कसली हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय भवानी. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. क्रांती शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदर्श मुख्याध्यापिका आदरणीय चंदा मॅडम आणि आमच्या या व्यासपीठावर उपस्थित असणारे रत्नागिरी बाळापूर या परिसरामध्ये मटका, जुगार, सट्टा, लॉटरी, क्लब, ड्रग्स, गांजा, सीएच, फायनान्स, शिंदी, दारू यांना बळी पडलेल्या तरुणांना, आत्महत्या केलेल्या तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मी माझ्या 2 शब्दांना या ठिकाणी सुरुवात करतो. तरी तू काय करणार नाही. वारंवार सांगतो माझं म्हणणं आहे 9 उमेदवाराला मी जात आहे तुमच्याच बाळापुरतं पुन्हा पुन्हा 5 वर्ष आपल्याला कोणी बघणार नाही. तुम्ही आमच्यापासून विचार त्याचं सामान त्याचं सगळं आणि 30% पैसे घेते. ते मी पहिलं घेते. किती? 30% घेत आहे. किती पैसा होतो ते लोकांना माहित आहे का? तेच पैसा इलेक्शन मध्ये वाटते. लोक बी खुश, लोक बी खुश. 2025 सालच्या अनुषंगाने मी आदर्श शिक्षिका व माजी मुख्याध्यापिका सौ चंदा मॅडम आज आपल्या समोर आपला आशीर्वाद घेण्यासाठी थांबलेली आहे. मला मतदार बंधू आणि भगिनींनो, धर्माबाद एक सुंदर शहर असून येथे पाहिजे तसा विकास झालेला नाही. समाजामध्ये कोणतेही काम करत असताना शिक्षण खूप महत्त्वाचे असते. उच्च शिक्षण असेल तरच आपण मोठमोठे मंत्री, अधिकारी यांच्या समोर आपल्या शहराच्या विकासाच्या कामाचे मुद्दे सहजपणे मांडू शकतो. आंबेडकर आणि आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना वंदन करून मी माझं हे दुसरं भाषण, मी कुठल्याही प्रकारचं प्रवचन देणार नाही. अतिशय मुद्देसूद भाषणामध्ये सांगितलं. मग तुम्ही मला एक सांगा की बाळापूरच्या एखाद्या गरीबाचं काम पंचायत समितीला लागलं असेल, एखाद्या बाळापूरकराचं काम तहसीलला थांबलं असेल, एका बाळापूरकराचं काम एक प्रखर असं व्यक्तिमत्व या ठिकाणी होऊन गेलेलं आहे. मी त्यांच्याकडे येत होतो, तुमच्याकडे लक्ष्मीची पूजा होत होती, आम्ही एवढे होतो तेव्हा, तर आम्ही आमच्या घरून गाडी बांधून येत होतो. कारण की तिथून त्या पांढरे चौकापासून तिथपर्यंत काहीच नव्हतं. हे एक तलाव, ते एक तलाव होते जे आपले नॅचरल पाण्याचे सोर्सेस होते, आपले नैसर्गिक सोर्सेस होते पाण्याचे. आपल्या धर्माबादला का पाणी कधीच कमी पडलं नव्हतं. पण ह्या लोकांनी ह्या तलावाचा सत्यानाश केला. तर उमेदवार सौ चंदा मॅडम आणि प्रभाग 4च्या उमेदवार सौ निकिता रानू कुशलवाड यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद द्यावे. नगराध्यक्ष माझे मित्र आदरणीय माननीय कैलासवासी शंकर पाटील साहेब यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानवंदना मी या ठिकाणी देऊ इच्छितो. बंधू भगिनींनो, येत्या 2 डिसेंबरला कुठलीच निवडणूक नाही.
कलेक्टर बी येणार, सीओ बी येणार, तहसीलदार बी येणार, आमदार अमर राजूरकर यांच्या अवैध धंद्यांच्या डुकरांची खांडोळी करायचा दिवस आहे. नुसती खांडोळी करायचा दिवस नाही, यांची तिरडी उचलायचा दिवस आहे. राम नाम सत्य म्हणायचा दिवस आहे. लक्षात घ्या बंधू भगिनींनो, लक्षात घ्या तुम्ही, या लोकांनी कुणाचा बाप गिळला, या हरामखोरांनी कुणाचा बाप गिळला तर कुणाची म्हातारपणाची काठी हिसकून घेऊन त्याला निर्वंश केलं, तर कुण्या भगिनीचं कुंकू पुसलं, तर कुणाची बहीण भाऊ विजेला राखी पौर्णिमेला आठवणीनं व्याकुळ करून धाय मोकळून रडली. अरे कुणाची बाई लेखी पडवल्या, तर कुणाची 9 दिवस 9 महिने 9 दिवस पैशाच्यावर नजर ठेवून. माझा सवाल आहे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांना लाज शरम असेल तर धर्माबाद मध्ये पाऊल ठेवावं, नाही तर तोंड काळं करावं. आचारसंहिता राहिली नसती तर शिवसैनिक म्हणून शेणाचे गोळे फेकून मारला असतो, कारण धर्माबाद बरबाद करून टाकले या गृहमंत्र्यांनी. या पुढ्या गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आणि विद्यमान राजेश पवार यांनी आपल्या पक्षाच्या म्हणजे सुसंस्कृत पक्ष, भाजप म्हणजे सुसंस्कृत पक्ष, या सुसंस्कृत पक्षाच्या संघाच्या मुशीत वाढलेल्या भाजपच्या लोकांनी आपल्या पक्षाच्या आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना पाठीशी घातलं, त्यांची सारी अवैधतांना मूक संमती दिली आणि त्या सर्वांना राजकारणामध्ये बरं आहे हे सांगायला सुरेंद्र बेकोनीकर या ठिकाणी आलेला आहे. बंधूंनो, लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो की याच्या 42 पिढ्या नरकात जातील असं मशालीचं बटन दाबून त्यांना नरकात घाला हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. बंधूंनो, हे कुठलंच निवडणूक नाही, कुठलंच इलेक्शन नाही, हे फक्त काय म्हणजे या रावणांची लंका जाळण्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर. हे लक्षात घ्या. हे म्हणतात की भाजप म्हणजे RSS म्हणजे हिंदुत्ववादी. मला कळत नाही हे कसं हिंदुत्ववादी आहे. हिंदू लेकरांची तंड्यावाडी हिंदू मुलांची आत्महत्या करायची, त्यांची मातीत मिळायची, त्यांची बरबाद. धर्माबाद परिसराचं भविष्य उद्ध्वस्त करून राजेश पवार आणि अशोक चव्हाणांनी गाढवाचा नजर फिरवून सर्व बरबाद केलेला आहे. हे लक्षात ठेवा. उद्ध्वस्त 2 डिसेंबरचा आहे. सगळे म्हणतात बिळकुलीकर दिसत नाही, एकडा पडतो सची पडता येतो खरं पिचले मेलो नाही. माझं तेवीचं कोणी जीवन जीवलं नाही आणि माझ्या फोटोला हार लावले नाही. जिवंत आहे पण थोडा टप्पू झालं, चांगलं झालं. 1.25 शेर गाईचं दूध पितो, एका हल्ला झाला भडव्यात राहता या 10 लोकांना लोकांची. मला सांगा बेळकुलीकर कुठे इकडा तडपेसला आवड निजामाबाद उठतो इकडे मेल नाही इथंच आहे, घरदार इथंच आहे, शेती इथंच आहे, इथलं नाही ठोकलं नाही. मला सांगा बेळकुलीकरला विचारते बरं मी राहतो निजामाबादला, निजामाबाद काही साहजिक खाना. भाऊ गेला, ज्याला मी किडनी दिले ते भाऊ गेला, बहिणी बी गेली, 2 लेकरं बी गेले आणि मोठा भाऊ अजून हैदराबादला दवाखान्यात आहे. 40 वर्षाची त्याची लेक बी दवाखान्यात आहे. मी दवाखान्यासाठी आणि शिक्षणासाठी अर्ध्या घंट्याच्या निजामाबादला झालं तर तुमची काय चुकते मला सांगा. माझ्या घरात एकोपाठ माणसं गेली आणि मी त्या उपचारामध्ये लेकरांच्या शिक्षणामध्ये परेशान आहे. माझा कुठला स्वार्थ नाही. बंधू भगिनींनो, माझा कुठला स्वार्थ नाही. तुमच्या आशीर्वादानं सुरेंद्र बेळकुलीकर आता 2 चप्पल 2 शर्टवाला राहिला ना. 2-4 गाडी आहेत, बंगला आहे, अजून एक 15,000 स्क्वेअर फीटचं घर बांधतोय. मेहनतीनं कमावतो, 8 घंटे काम करतो, बायको बी करते. इलेक्ट्रॉनिक्सचं उत्पादन आम्ही करतो. सुरेंद्र बेळकुलीकर 10% जर वकील असेल तर 90% शास्त्रज्ञ संशोधक आहे. लक्षात ठेवा.
पण मला एवढं कळतं मातोश्री एक क्रांतीधाम आहे. बाळासाहेब ठाकरेंची वांद्र्याला असलेली जे घर आहे मी त्याला क्रांतीधाम म्हणतो. ते क्रांती तीर्थ आहे. तिथं गेले उद्धव ठाकरे साहेबांना पुष्पगुच्छ घेतले सेल्फी काढले असं मला माझ्या मनात पडत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या क्रांती तीर्थाला जायचं असेल तर काहीतरी पुरुषार्थ केला पाहिजे, काही क्रांती केली पाहिजे. काही पुरुषार्थ केल्याशिवाय मातोश्रीला उद्धव ठाकरे साहेबांपासून पुष्पगुच्छ त्यांनी आपल्याला द्यावं असा मानणारा देशी दारू शिंदी भाटी या पक्षाचे उमेदवार अ गट राजेश पवारचे. ब गट आहे डुकराची टोळी, गुलाबी डुकर, चट्टेवाले मटकेवाले हे उमेदवार मी त्याचे नेते आहेत अशोकराव चव्हाण राजूरकर. दोघं एकच आहे. हा त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल. पण आमचे उमेदवार पहा, त्या उमेदवारांना वाचता येत नाही, बोलता येत नाही. डॉक्टर साहेबांनी सांगितलं गिरी महाराजांनी लेट ठोकला, आम्ही आता जास्त बोलत नाही त्याच्यावर. आमचे उमेदवार पहा, उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जर आपण पाहिलं तर चंदा मॅडम आहेत, आदर्श शिक्षिका आहेत, आदर्श मुख्याध्यापिका आहेत. आज 35 वर्ष झालं या धर्माबाद रताळे बाळापूर परिसरामध्ये हजारो तरुण घडवलं, आपलं कुटुंब घडवलं. महिला दक्षता समितीमध्ये आज त्यांनी जे संसार जोडली, शेकडो करून विजय केला. हा ही विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. कसला विकास, कसला विकास? विकास गेला तुमचा चुलीमध्ये, विकास गेला तुमचा मसण्यामध्ये. मटका, जुगार, सट्टा, क्लब, ड्रग्स, गांजा, फायनान्स, अब्जावधीचे अवैध धंदे चालून तरुण पिढी माय भगिनीचे संसार उद्ध्वस्त करून डझनभर आत्महत्या खून करून लोकप्रतिनिधी भाजपचे आमदार, मी त्याला आमदार म्हणतच नाही, शायनिंग आमदार आहे. फक्त शाईन मारते, असं करून मोबाईल, हे असं करून मोबाईल, बस शायनिंग आमदार. आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या स्वयंघोषित रणरागिणी. नायगाव धर्माबाद आपल्या तालुक्यातला आहे. सगळ्या रणरागिणी ती आहे. तुम्ही टोपण नाव लावले, तुम्ही चेहरा समजा. त्या नायगावच्या देशी दाणे दुकानाची बाटली आडवी न करता धर्माबाद शहरामध्ये सुसंस्कृत संघाच्या मुठीत असलेल्या पक्षाची, भाजपची देशी अजंता कीर्तिबार गिरची बाटली उभी करून नळाला तुम्ही दारू सोडणार का? बघा मामा सोडवले. मी भाजप मन शिकू, बीजेपी मन शिकू, हे बघा हे डुकराच्या टेरीचा प्रमुख गुलाबी गावचा डुकर प्रमुख आणि बघितलं. हे दोघं एकच व्हायचं, बाकी काय नाही. तू उदासीन लढवाई असेल. आता बघा रणरागिणीचा वाढदिवस, सट्टेबाजांची जाहिरात. हे बघा रणरागिणी, बघितलं तुम्ही? म्हणजे यांची ए टीम बी टीम सारखीच आहे. भारतीय जनता पक्षाचे मी तुम्हाला सांगतो की नेहमी म्हणतात की बेळकोणीकर आवडल्याशिवाय बोलतच नाही. नागपूर मध्ये मी काय गेलो तिकडं थोडं माझे भाऊ आजारी आहेत शिक्षणासाठी. भोसडीच्या तो 17 लोक खवटीला त्या महिन्यात 6 महिन्यामध्ये. आज मला कळालं ते सारं त्याचं नाव काय रे, मला कळालं या ठिकाणी एक माणूस आहे की त्याचं पोट फुगले. चव्हाण का त्याचं नाव, असं सांगितलं पोट फुगले, 6 महिन्यावर लग्न आहे त्याचे. हा नागेश चव्हाण, पोट फुगलंय. अरे काय चालवलंय काय तुम्हाला? राजेश पवार तुम्ही खरंच सांगतो निर्बुद्ध आहात तुम्ही. मी तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला इतका तळतळाट लागला अशोक चव्हाणला, राजेश पवारला, सालेवर तुमचा मृत्यू देखील घाबरून जाईल. मी सांगतो अंतरातून तुम्हाला सांगतो. अरे 17 लोक मरताना एक्साईजचा असणारा अधिकारी इथलं पोलीस स्टेशन झकमारता करे हिजड्यातो. 17 लोक मरत असताना शांत बसता. मी तुम्हाला सांगतो 2 तारीख होत्या, 3 तारखेला मशालाना मारुतीची शपथ घेऊन सांगायलो, शिवसेना
ही दास मारुती आणि वीर मारुती सारखी आहे. शिवसेना दास मारुती म्हणजे हात जोडून आहे, वीर मारुती म्हणजे गदा घेऊन आहे. शिवसेना तशी आहे, जनतेच्या नागरिकांच्या सेवेसाठी हा हनुमान दास मारुती सारखा सेवा करून आहे. पण मस्ती करणार असाल तर गदा घेऊन तुमचा टांक फोडणारी शिवसेना हे लक्षात घ्या. मी या ठिकाणी सांगतो, इकडे एसकेम असो की जीवायसपी असो की पीआय असो की एक्सायटिव्ह फडवाई तर दिसणार नाही. माझी शपथ आहे मारुतीच्या. तुम्हाला कसं पडवा मला कळतं. मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्र्यांच्या बापाला कसं लढवा मला माहिती आहे. अरे एवढं पटरी काढलं, तुमची पटरी काढायला किती येड आहे. मी तुम्हाला सांगतो की बेलकोणीकर गपचूप बेसला नाही, मेला नाही आणि त्याचं बडं अजून रामनाम सत्य झालं नाही. लक्षात ठेवा, माझ्या श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या हृदयाची धडधड फक्त माझ्या धर्मावाद आणि रत्नागिरी बारापूरच्या गोरगरिबांसाठी आहे. लक्षात घ्या. बस झालं नाटक, बस झालं, अति झालं. अरे ते दाखवले कंट्रोल रूम त्यांची अरे तुमच्या डोळ्यात माती पडली. हे कंट्रोल रूमचे फोटो बघा, हे सत्ता सालच्या त्याच्या कंट्रोल रूमचे फोटो बघा. डोळ्यात माती पडली किती बडव्यांना तुम्ही हप्ते घेत असताना सांगा. मोबाईल वगैरे पगार असताना तुम्ही मासिक मिसळायला तुम्ही बघा. हे सत्ताचं कंट्रोल रूम बघा बघा. तुम्हाला कळत नाही किती हप्ते घेता महिन्याला. तुमचा एसपी किती घेतो, चार्ज विभाग किती पैसे घेतो. आमच्या लेकर माणसात आले हो तुम्ही. आमच्या लेकर आत्महत्या करायचे, आमच्या लेकरांचे खून व्हायचे आणि आम्ही रंडोळ्यासारखं पांगड्या घालून बसायचं. आम्ही पांगड्या खाली घेत आम्ही निघले नाहीत. नपुसक नेत साल्या लक्षात ठेवा. गाठ मांडायची आहे, जीव जाईल गोळ्या घालतात. एक हल्ला केला म्हणून काय झालं, जीव होईल शहीद होईल. आणि होतात का गोविंदराव पानसरेचे चेले आहोत, धरपोक नाहीत. लक्षात घ्या. एक दिवस पाहू आम्ही, 2 दिवस पाहू. आम्हाला काय तुम्ही नक्षलवादी व्हायला सांगतात का? पोटाला डेस्क लावून आणि तुमच्या पोलीस स्टेशन लावून ते तरी सांगा. मी तर विनंती करणार आहे पोलीस महासंचालकांना. का वेळ बोलतोय? माझ्या घरची 2 लेकरं गेलेली आहे. दरोडेखोरांच्या टोळीचं पोलीस स्टेशन. जे डोक्याचा पोस्ट अवैध धंदे, दारू, शेती, मटका सट्ट्यामुळे आमच्या लेकरांचे जीव जातात. नागराज रेड्डी सरकारचा माणूस हतबल होऊन आत्महत्या करतो. हरामखोरांना तुम्हाला निवेदन दिलं, ते निवेदन सांगाय. काय चूक होती आमच्या नागराज रेड्डीची? काय चूक होती सांगा? नागराज रेड्डीची मला मित्र होता. शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर मला त्याने घेऊन गेला होता. 2 दिवस थांबलो. शिवाजी महाराजांची क्रांती देण्यासाठी मेघडंबरी आम्हाला निर्माण करायची होती. नगराध्यक्ष असताना रायगड किल्ल्यावर 2 दिवस मुक्कामी होता का माझ्यासोबत होता. सोबत बालाजी नाईकवाड होता. पाहून त्याची काय चूक होती मला सांगा. फासावर गेला. तुमच्या हत्यामुळे आमचे लेकरं मरतायत. भोसडीच्या लोक तुमच्या हत्यामुळे आमचे लेकरं मरतायत, आत्महत्या करतायत, खून होतायत, मुर्दे पडतायत. आम्ही गाडूसारखं बसायचं, आम्ही बसायचं. काय चूक आहे लेकरांची? फाशीला चालले. जातो 29 नोव्हेंबरला निवेदन झालं, दिलं जातं. जिल्हा दंडाधिकारी दंड कसला आहे तू? जिल्हा गांडू अधिकारी आहे तुम्ही, दंडाधिकारी कसले? नाव येतं त्याच्यामध्ये. ऑल डिटेल रिपोर्ट आहे, सीडीआर आहे, व्हॉट्सअप चॅट आहे. त्याच्यामध्ये आरोपी आहेत महेश शंकर लाल मुलेवार, मनोज प्रकाश पावसाळी, सचिन सातर उतरवार, अंकुश सुभाष मेरावार, मानस पवार बोगा, सागर सुनत पवार, अनिल बल्लेवार, रमेश पत्रवार, सतीश सुशलवार, गंधू सूर्यवंशी एवढी नाव आहेत सगळे. एवढं सगळं असताना, चाट सगळं असताना मला निवेदन दिलं तरी तुम्हाला जाग येत नाही. कारण तुम्ही मळून असताना तुम्ही मळून आहात, विकलेले आहात, तुम्ही लाचार आहात. आम्हाला धर्माबादचं पोलीस स्टेशन नको आहे, बंद करा. गरज नाही आम्हाला.
कशासाठी आहे पोलीस स्टेशन? डोक्याची कोथवणी करायला? तुमच्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी हत्ते गोळा करायला? मला लाज वाटते. मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि नागराज, तुझा मृत्यू जरी झाला असेल, तू आत्महत्या केला असेल, हा विषय कुटुंबाच्या मर्यादित राहिलेला ना. सीओचा क्वालिटी रिपोर्ट काढला 24 तास मी बघा. तुझा उशिरामध्ये अर्ज दिलाय 24 तास सावधानाची फोन. काय करायचं इलेक्शनच्या काळात एवढे फोन का सीओ तुम्हाला? सत्ता येऊ द्या 4 तारखेला तुम्हाला दाखवतो चौक गोवाला तुम्ही जा भाषेला करतो आम्ही तुमची व्यवस्था. आज पाहत असाल की परिस्थिती गंभीर आहे. मला हा संताप याच्यासाठी येतो. कल्पना करा, माझे आई गेले, वडील गेले, माझा पुतण्या मनोज आणि विवेक गेल्यानंतर माझे वडील 100 वर्ष वयाचे आज गोदावरीच्या काठावर आपल्या नातवाचं अस्थि विसर्जन करताना त्यांनी फोडलेला ताहोत, त्यांनी वाहिलेले अश्रू, त्यांचा केविलवाना चेहरा मी आयुष्यात विसरू शकत नाही. कुंकू पुसले, राख रांगोळी संसाराची खाडोळी करताना कोणी खडवा पोलीस अधिकारी हत्यासाठी, सट्ट्यासाठी, मटक्यासाठी गू खात असेल तर त्याला ढुंगरावर लाद घालून आखडून जाईल. शपथ आहे माझी. सर किती करायचं? काय दोष होता नागराजचा? काय दोष होता बाबळीच्या बंधारात पुढे घेणाऱ्या अशा आकाश कदमचा? काय दोष होता मनोज बेडकरीकरचा? काय दोष होता आमच्या संजय कोंडावर सावकारचा? काय दोष होता नगरपालिकेतील मॅडम कर्मचाऱ्याचा? आज तुम्ही पहा, आज आपल्या धर्माबाद शंकरगंज मध्ये शंकरराजे राहत होते, म्हणजे आमच्या गणेशगिरी महाराजाचेच पाहुणे. हे महाराजे शंकरगंज म्हणजे शंकराचार्यांचं नाव नाही, गैरसमज करू नका. मुलगा आईचा खून करतो, भाऊ भावाचाच खून करतो. कुणी सट्ट्यात हारला म्हणून ऍडव्होकेट खानापूरकर सराच्या घरामध्ये कुणी फाशीला जातो, कुणी पटरीवर पडतो. नागराज सारखा कुणी पटरीवर पडतो आणि मग मटक्याचं जर सत्याचं शिकवणाऱ्या राजेश पवार, अशोक चव्हाणला तुम्ही मतदान देणार आहात का? आदर्श लक्षात घ्या. बंधू बघितले ना, अजून एक टोळी आहे. ही टोळी आहे अशोक चव्हाण, अमर जाजूरकर. बघा लेकर आहेत बघा, एवढं चांगलं. ज्याला पहिल्यांदा उत्तर द्यायला ओळखलं त्याला 500 रुपये बक्षीस. कार्यक्रम संपल्यावर आचारसंहिता आहे. ओळखा बरं कोण लेकर ओळखते पडतात. हे जाऊ दे बरं. आता बघा काळा चष्मा, मी दाखवणाऱ्या फोटोच्या माणसाला काळा चष्मा दिसल्यावर त्याला सेम दिसते. सेम दिसते. याला काळा चष्मा घातला तर दाऊद इब्राहिम वाटते. हे मराठवाड्याचा दाऊद इब्राहिम आहे. त्याचं कारण असं आहे बघा, मध्ये डांबराची टाकी बाजूला कट्टेवाला मध्ये डांबराची टाकी केली आणि बघूया काय कनेक्शन आहे बघा. आंतरराष्ट्रीय सट्टेबाज यांच्या समोर मीटिंग झाली बघा. ही डुकराची टोळी महाराष्ट्र भ्रमणातला फोटो लक्षात घ्या. बरं हे मटका सट्ट्याचं खरीद कासाचं 1000-2000 लाख 2 लाखाचा नाही आहे. मटका सट्टा चालतं, हवालानं पैसे येतात. तुम्हाला ऐकलं तर तुम्हाला चक्कर येऊन पडेल असा व्यवसाय आहे. तुम्हाला लक्षात नसेल कारण तुम्हाला माहित आहे की नांदेड जिल्ह्याचा एसपी देखील त्यांचे पाय चाटतो. मटक्या सट्ट्याचा आंतरराज्य माझं खरं वाटत नाही. फेसबुकवर सांगू का? 2 मिनिटं थांबा. తెలంగాణతో పాటు వివిధ ప్రాంతాల్లో జోరుగా వెట్టింగ్ సాగుతున్నాయి.
करतो पोलीस प्रशासनाचा. आंतरराज्य नव्हे आंतरराष्ट्रीय शब्द वाक्प्रयोग वापरतोय. त्याची व्याप्ती 6 राष्ट्रांमध्ये आहे. 6 राष्ट्रांमध्ये गोव्याला कॅसिनो शीट असणारे ही आंतरराष्ट्रीय टोळी आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तुमच्या पैशानं तोंड बंद आहेत. लक्षात घ्या. ते पोलीस अधीक्षक आपल्या वाढदिवसाला सट्टेबाजाच्या गँग बरोबर सत्ता निवडतात. निषेध आहे, गँग डिक्लेअर आहे. बघा अविनाश कुमार आंतरराष्ट्रीय नव्हे आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाच्या सोबत आहे. मध्ये डांबराची काठी पोलीस स्टेशनला सेटिंग करायची. बघून घ्या बरं. गावचा नशिबचा डांबराच्या काठीचे तर काय काम झाली. आणि म्हणून धर्माबाद ते मुंबई गेलो. येथे डेव्हलपमेंट फंड स्मॉल अँड मिडियम टॉल साठी गेलो. 3.5 कोटी आले. शॉपिंग कॉम्प्लेक्स पाहिला, कुर्ता गलीचा नाला पाहिला, रस्ता पाहिला, क्रांती तीर्थाचा प्रकल्प, गार्डनचा प्रकल्प राहिलेला आहे. 700 किलोमीटर रक्ताला पायाला रक्ताचे रक्त वाहिलं, पायाला फोड आले. पण तरी गेलो गावासाठी 3.5 कोटी त्या ठिकाणी आणले. स्मशानभूमी पहा, हुतात्मा स्मारक पहा. कामं काय केली नाही तुम्ही सांगा. 20 वर्ष माझ्या लढात आम्हाला घरी बसवलं. विनंती करतो बंधू भगिनींनो, यावेळेस आपण चुकू नका. आज मी विनंती करतो, तुम्हाला कल्पना असेल नसेल पण आमच्याजवळ एक विजन आहे. काय केलं शिवराम सागरचं? कैलासवासी शिवराम पाटील यांच्या नावानं तुम्ही पाहिलं असेल. तुम्हाला जर नरेंद्र चौकातून बाळापूरला यायचं असेल, इधर पोहोचा. अरे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही पवित्र आहे. या मातीला क्रांतीचा सुगंध आहे. ही माती अतिशय पवित्र आहे. तर म्हणला तर गाढवाचा नांगर फिरून तुम्ही बरबाद केला, तुमचा जीव जळून जाऊ द्या. ही क्षमा द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे. लक्षात घ्या. मी तुम्हाला विनंती करतो बंधू भगिनींनो, पोलीस स्टेशन ठरवून झाड टाकते. बघा एसीबीचे ते ठरवून हाल आहे. साहेब 2 आरोपी घेतो, इतके पैसे देतो. 1 किलो सोनं घेऊन जायचं. जबाबदारीने सांगितलं रेकॉर्डिंग चालू वाच असेल त्याची. बॉम्बे हायकोर्ट माझी बायको होती सोबत. आउट ऑफ द डे ज्युडिशियल औरंगाबाद खंडपीठ आहे. पण मुंबईच्या हायकोर्टच्या रजिस्ट्रारला भेटलो आम्ही डायरेक्ट. असणाऱ्या ऍक्टिंग चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्टच्या जजला मी निवेदन दिलं. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचे सीडीसीचे कमिशनर दिल्लीला त्यांना आम्ही पाठवलं. प्रयत्न चालू आहे, ऑर्डर झालेली आहे. इथं शेण खातं पेड खातं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री पोलीस महासंचालक यांच्या मूक संमतीशिवाय, यांच्या समितीशिवाय ही डुकरं मस्तीला येऊ शकत नाहीत. कारण यंत्रणा पोलीस महसूल यंत्रणा शेण खाणाऱ्या दरोडेखोरांची टोळी झालेली आहे. आज आमच्या तरुणांची आज तुम्ही खून मुर्दे पडताना तुम्हाला शिव्या नाही द्यायचं का? तुम्हाला तयार व्हावं. तुम्हाला म्हणालो होतो बाळापूरने एक रस्ता जाईल, रस्त्याचा ब्रिजचं काम चालू आहे. गाव कसं होणार आहे तुम्ही पहा. जमिनीची किमती किती वाढतील तुम्ही पहा. तो शिवराम सागर साधं नाहीये. अरे तिथे जे चबुतरा बांधलाय, तुम्ही म्हणताल की तलावामध्ये पाणी कुठून येईल. मी अध्यक्ष असताना जी रायझिंग लाईन आहे कच्चं पाणी येण्यासाठी तिथं 9 इंचाचा वॉल बांधून ठेवलेला. तळ्यामध्ये पावसाचं पाणी नाही आलं तर कच्चं पाणी वॉल येताना त्याच्या 2-4 दिवस आठवडाभर सोडलं तर तळ भरून जातं. गोदावरीचं पाणी डायरेक्ट लिफ्ट करायचं वॉल आहे. नसलं खरं वाटलं तर उद्या कुदळ फावडे करून उतरून पहा. उद्या पहा तेवढं नियोजनाने केलं. अरे महाराष्ट्राला महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान हे शिवराम सागर असं दिसेल. तुम्ही पहा हे शिवराम सागर असं दिसणार आहे बाळापूरचं. लक्षात घ्या. अरे भव्य शंकराची मूर्ती 65 फूट राहणार आहे. ग्रामजन जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांमधून शंकराची मूर्ती दिसेल. बगीचा असेल, बसायची व्यवस्था असेल, वर्ल्ड अट्रॅक्टिव्ह प्लॅन्ट तिथं असेल, विरुंगळा असेल, ऑक्सिजन पार्क असेल. नव्हे वारसरला येणारा प्रत्येक भाविक बाळापूरला आल्याशिवाय राहणार नाही. असा चमत्कार आम्ही करून दिल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ तुमच्या समोर मी घेतो. बंधू भगिनींनो, असेल
त्या ऍपवर धर्माबाद नगरपालिकेच्या सर्व सेवा या ठिकाणी उपलब्ध असेल. तुम्हाला नगरपालिकेत येण्याची गरज पडणार नाही. बंधू भगिनींनो, धर्माबाद फेस्टिवल असेल, पुणे फेस्टिवल सारखा धर्माबाद फेस्टिवल असेल, ज्याच्यामध्ये कला क्रीडा संस्कृतीचा असेल, रत्नाळी बाळापूर या ठिकाणी छोटा दवाखाना असेल, फर्स्ट एड सेंटर असेल. धर्माबादला यायला माणसाचा जीव जातो, अंतर खूप आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी फर्स्ट एड सेंटर एक मिनी प्राथमिक आरोग्य केंद्र रत्नाळी बाळापूर असेल हे देखील आम्ही आठवड्याच्या सर्व नागरिकांचा सामुदायिक विमा काढण्याचं देखील आम्ही अभिवचन देत आहोत. व्यायामशाळा असेल, एवढंच नव्हे तर धर्माबाद शहरामध्ये हार्ट अटॅक, हृदयाचे रोगी, मधुमेह, डायबेटिक्स आहेत, त्यांच्यासाठी डॉक्टर वैद्य साने आणि लातूरचे आमचे डॉक्टर दीक्षित यांच्या मदतीनं ते कमी कसं करता येईल सांगतो. अजून एक तुम्हाला महत्वाचं सांगतो, चिठ्ठ्या खूप दिला. आज तुम्ही पहा महिषाची येणाऱ्या बसेस हे अगोदरचा आंध्रा बस स्टँड म्हणत होतं, आता तेलंगणा बस स्टँड झाले. जे बी गाडी महिषाची येते कुठं थांबते? नटासाठी चौकात थांबते, निघून जात. नागोराव रोशनगावकर काका माहिती आहेत आपले, धर्माबादचे गांधी बाबा, त्यांनी मी म्हणून इंग्रजीत निवेदन लिहिलं. 2 दिवस गाडी चालू झाली, मी निजामाबादला गेले की परत तिथंच रोखला गाड्या करण्याचं. म्हणून तुम्हाला आम्हाला संधी द्या. 1 महिन्याच्या आत निवडून आल्यानंतर हैदराबादला जाईल, कुठे जाईल, स्टेशनला जाईल, बस स्टँडला जाईल. मी तुम्हाला सांगतो, 10 फेऱ्या बाळापूर मार्गे गेटला आणि 15 फेऱ्या रत्नागिरीला गेटच्या मार्गाला गेल्याशिवाय हा सुरेंद्र बेळकोणीकर शिवसेनेच्या शाखेने सांगतो की आम्ही स्वस्त बसणार नाही, हे देखील आम्ही वचन आपल्याला देतो. आज बऱ्याच गोष्टी आहेत, मी इथं वापर करणार नाही, पण मला इथं सर्व गोष्टी इथं सांगता येणार नाही. तर तुमच्या चिठ्ठ्या एवढ्या आल्या की कोणत्या तरी सभेमध्ये मी याचा उपयोग घेईन. आणि अजून मी बोलायचं मला बंधू भगिनींनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळापूरची सगळ्यात महत्वाची, मॅडम आपण मुख्य वापर घेतो, बाळापूरची सगळ्यात महत्वाची मागणी काय असेल? बाळापूरची जिल्हा परिषदेची शाळा पडायला झाली, कोकणाला पडली, एकच झाड माठावर उभा आहे, तर शाळा पडायला लागली, लेकरं कमी झाले. मी तुम्हाला अभिवचन देतो, बाप जरी जिल्हा परिषदची असली तर नगराध्यक्ष मॅडम ह्या शिक्षिका आहेत. छडी लागे छमछम विद्या येईल, घमघम मॅडम आहे. चुकलं तर छड्या मारतील, पण तुम्ही चांगलं काम केलं तर पाठीवर हात पकडणारी ही माऊली वात्सल्य मूर्ती आपली माय नगराध्यक्ष लक्षात ठेवा. तिनं 35 वर्ष अनेक पिढ्या घडवलेली आहे. या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव घेऊन ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळापूर नीट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, हे देखील अभिवचन आम्ही आपल्याला देऊ इच्छितो. आमदार साहेब उगा फ्लॅटवर होल्डिंग लावले, फ्लॅट होल्डिंग कुठे गेलं माहित नाही, त्यांना त्याची कल्पना नाही. मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी संगमेश्वर मंदिराला आज कुठेही झालेलं नाही. आज मी तुम्हाला सांगतो की याने देवालाही आपल्याला सोडलेला नाही. म्हणून सांगतो, आमदारांना सांगितलं की शिंदे भट्टी आम्ही बंद करतो. 2 दिवस झालं, काय सेटलमेंट झालं माहित नाही, पण त्या ठिकाणी परत चालू झालेल्या. म्हणून मी तुम्हाला कल्पना देतो, हे गाव अतिशय आदर्श करू. तुम्ही तुमच्या वडिलांची किती मोठी आहे. वन्यगणना साहेबांचं नाव शंकरराव चव्हाण साहेबांच्या बरोबरीचं आहे. अशोक चव्हाणवर तुम्ही माती घालून देतात, लक्षात ठेवा. वन्यगणना साहेब आणि शंकर पाटलाचं नाव मोठं आहे, त्यांच्या नावानं उभं राहायचं असेल तर तुम्ही निवडून आज मला सांगायचं, असणारं रेल्वे अंडरग्राऊंडचा नायगावकडे जाणारा पांढरा रस्ता मला माहित आहे. पांढरांचा इंधन कसा बोलवा मला माहित आहे. मी मी छोटे छोटे सांगू नका. मी तुम्हाला सांगतो ना, आमची मानसिकता एवढी आहे, कसलंही आंदोलन करू शकतो. तुम्ही कल्पना करू नका, आमचा डोक्याला खराब आहे का. माझा आज्जा बडा बाजारमध्ये बॉम्ब स्फोटात मेला तेव्हा इंग्रजाच्या काळात. नेताजी सुभाषचंद्र बोसचा पर्सनल पायलट होता, प्रायव्हेट पायलट. निजामाबादच्या कलेक्टरच्या वेबसाईटला बघा, माझी आई 6 वर्षाची अजून ते बॉम्ब तयार करायचे, सेविंग मशीनचे आहेत,
पास करायचे फक्त बॉम्ब आणि मशीन गन बनवायचे, बंदुकी बनवायचे. 1948च्या बॉम्बस्फोटामध्ये निजामाच्या बडबाजारला गेले आणि बॉम्बस्फोटात गेले. आर्थिक किल्ल्यामध्ये होते. आम्ही त्या रक्ताच्या गांधी चौकामध्ये निजामाच्या त्यांचं स्मारक आहे, कृष्ण प्रकाश राज्यपालामध्ये होते, त्यांनी त्या स्मारकाचं उद्घाटन केलं. या देशातले सर्वात महागुंड आहेत. हजारो कोटीचा हा व्यवसाय. देवीगंडी ड्रग्स आले, पोस्टल ड्रग्स आले. तुम्हाला काय माहिती आहे? तुमच्या घरातलं देखील जास्त वेळ झोपत असेल तर समजा तुमच्या घरामध्ये ड्रग्स आलेला. ड्रग्स आल्या तुम्ही काय करता? हवालाच्या गाड्यानंतर टॉयलेट गाडी पोलीस पुढे जाते. मेरा बॉर्डर खतम हुआ, चल उमरी पोलीस स्टेशन सर. मला माहित नाही का? त्यांना माहित आहे. तुमच्या पुढच्या गाडीने जातं, राजमेडीला बॅगा उघड्या कशा होतात, जीपीएस लावून ती बॅग घेऊन दुसरी बॅग कशी येते, मला सगळं माहित आहे. आमचं तोंड उघडायला लावू नका, आमच्या खोटीच्या नादी लावू नका. पण तुम्हाला सांगतो की धर्मावादच्या विकासासाठी वाटते ते करण्याची तयारी आहे. माझा काही स्वार्थ नाही. मी फक्त हे शहर वाचवायला आलेला. मी तुम्हाला शपथ देतो, वचन देतो, त्यांना मॅडम एकट्या नाही, महाराष्ट्राची शिवसेना त्यांच्या सोबत आहे. ते केल्याशिवाय राहत नाही. तुमच्यापर्यंत एक पत्र केलं विकासाचं. आम्ही प्रदेशाला पराठा करतो. आज मी तुम्हाला सांगायला, मी खरंच सांगतो, मी आज मोकळा झालेला. मी माझ्या घरच्या कुटुंबाची मला काळजी ना. मी सर्व व्यवस्था केलेल्या असलेलं आयुष्य माझ्या गावासाठी मला द्यायचा. मला काही कमी नाही. आज पाणी नाही, घोडा डोंगा सर्व मला काही कमी नाही. राजस्थानला तो उद्या खरेदी करतो. मी सांगतो, उरलेलं आयुष्य आपल्या गावासाठी द्यायला लागला. आठवड्यात परवानगी दिलं तर उद्या आदेश लावून घेण्याची माझी मानसिकता आहे. या विचाराचा मी माणूस आहे. माझा आज कोणीच नाही. आई गेले, बाबा गेले, आई गेले, बाबा गेले. ज्यांना मी माझी किडनी दिली तो देखील डॉक्टर अविनाश भाऊ गेला. बहिणी गेल्या, 2 तरुण लेकरं गेले. एक भाऊ दवाखान्यात ऍडमिट आहे अपोलोमध्ये. 40 वर्षापासून आजारी असणारी माझी पुतणी दवाखान्यात ऍडमिट आहे. बंधू भगिनींनो, तरी देखील मला आता कोणी नाही, अनाथ आहे, मला कोणीच नाही. मला तू इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको म्हणाला. माझा बाप नाही, माझे माय नाही. बंधू भगिनींनो, तुम्हीच माझे मायबाप आहात. तुमच्या पाया पडतो, यावेळेस गलती करू नका. तुमच्या हात जोडतो, पाया पडतो. हे धर्माला चल वाचूया. ना इज्जते, ना अजमते, न सूरते, न सीरते. मेरे धर्माबाद के वास्ते एवं मुझे मरने के सिर्फ हिम्मत से एवढीच प्रार्थना मी परमेश्वराला करतो. भगिनींनो, आम्ही उठणार नाही, मस्तीला येणार नाही, उठणार नाही, मागणार नाही, घेतलेला सेवेचा वसा टाकणार नाही. हे अभिवचन मी तुम्हाला देतो. उभे इथे हिंदू नाही, मुसलमान नाही. आमचा जात विकास, आमचा धर्म विकास, आमचं जे काही आहे जात पात धर्म सगळा आमचा फक्त विकास. इथला महसूल विभाग, इथला रिटर्निंग ऑफिसर, इथले तहसीलदार, इथली जिल्ह्याची यंत्रणा विकलेली आहे, वाटलेली आहे. 1000 रुपये देतील, 2-2 हजार रुपये देतील, 5-5 हजार देतील. विकले जाऊ नका, दारू शिकले पिऊ नका, मटक्या दुधाच्या नादी लागू नका. 2 दिवसाची नशा होईल, घर संसार बर्बाद होईल. हे कळकळीनं सांगायला मी तुमच्या चरणाशी आलेला आहे. म्हणून लक्षात घ्या. अरे हिंदू हो या मुसलमान हो, तुम्ही मंजूर नाही, परमेश्वराला देखील मंजूर नाही. अरे हरामचा आणि बैमानीचा पैसा घेऊ नका, दारू घेऊ नका, पैसा घेऊ नका. ही निवडणूक आयोग पोलीस यंत्रणा त्यांना वाटपायचं नियोजनाने लायसन्स दिलेली आहे. माझ्याजवळ पैसा आहे, माझ्याजवळ दारू नाही. आज जातीवर येते मंदिर सुटलो वाटलो निधी नादी ना म्हणशी इकडा होताना करायला महासुट्ट न बोलणारा देखील पाहुणा जे येत नाही. मातुला लग्नाला येणार असं नाही. अरे ऐका माझा एकदा घसा थोडा करून सांग.
तुमच्या माय बापाला मला सांगणं आहे, तुम्हाला 5 वर्ष उडूबशी होईल, लक्षात ठेवा. हे कमळाचं फूल नाही, हे गांजाचं फूल आहे, लक्षात घ्या. बंधू भगिनींनो, हे असणाऱ्या सर्व भगिनींना बांधवांना माझा चळवळीचा सामना आहे. विकल्या जाऊ नका, बैमान होऊ नका. मी प्रत्येक सभेत सांगत असतो. अरे मुंगळी असते, मुंगळा माहिती आहे, मुंगळा असते बघा, गुळाचा ठेपावर असणारा. त्या मुंगळ्याला मॅग्निफाईंग तुम्ही गोल फिंगर लावून बघा. ते राजूक मोटरसायकल सारखं काळं दिसतं बघा, मोठं बघा. मला सांगा, त्याचं झोपं कुठं असतं, आपला एवढं किती असतं, माझी तरुण पिढी आहे, त्या नवीन दिशा जोड्या. माझा धर्माबादचा तरुण महाराष्ट्राच्या नाकाशावर उठून दिसण्याच्या स्वस्थ बसणार आहे. युनिटीच्या केंद्रीय वापर करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराज, जय महाराज. राष्ट्रगीत घेऊन सगळ्यांनी उभं राहावं. ते पडले पाहिजे, डुकरं मालकावले. जोरात जोरात भारत मातेचा जय पाहिजे. भारत माता की जय. जय महाराष्ट्र, जय महाराज. धन्यवाद.